न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. हिंदू खाटीक समाजाच्या शिष्टमंडळाची राज्य सचिव विनीता वैद सिंगल यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक. अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने आज मंत्रालयात राज्य सचिव विनीता वैद सिंगल IAS यांची भेट घेतली. या बैठकीत समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यांचं निवेदन सचिवांना सादर केले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सचिव विनीता वैद सिंगल यांनी समाजाच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. बैठकीस उपस्थित मान्यवर तुकारामजी डोंगरे मुख्य मार्गदर्शक, रमेशजी जाधव प्रदेश अध्यक्ष, श्रीकांतजी रांजणकर प्रदेश सचिव, कपिलजी घोलप सरचिटणीस, केतनजी इंगवले सोशल मीडिया प्रमुख, रोहितजी थोरात युवा प्रदेश अध्यक्ष, व्यंकटेशजी जाधव कोर कमिटी सदस्य. प्रमुख मागण्या आणि चर्चा झालेले मुद्दे: समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि उद्योजकतेत समाजातील तरुणांना विशेष संधी, शासकीय गृहनिर्माण योजना, शिष्यवृत्ती आणि व्यवसाय सहाय्यक अनुदानात सुधारणा, समाजाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी विशेष प्रयत्न, डॉक्टर संतुजी लाड यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी, जात पडताळणी प्रक्रियेत कुटुंबातील एका सदस्याकडे प्रमाणपत्र असल्यास इतर सदस्यांना 1950 पूर्वीचा पुरावा न मागता सवलत द्यावी, हिंदू खाटीक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 200 कोटींची तरतूद करावी. राज्य सचिवांनी या मागण्यांचा गंभीरपणे विचार करून लवकरच योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिले आहे. भविष्यात या विषयावर शासन स्तरावर आणखी चर्चा करण्याचं नियोजन आहे. ही बैठक समाजाच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण ठरली असून लवकरच या मागणींसाठी ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक, लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक. नाशिक 3 मार्च 2025 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर 2 मार्चच्या रात्री 10 वाजता गोवंश जातीच्या प्राण्यांचं मांस वाहतूक करणाऱ्या वाहनावरून तणाव निर्माण झाला. MS 46 AR 0797 या वाहनाभोवती 1000 ते 1500 नागरिकांचा जमाव जमल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच MIDC चिंचोले पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी जयंत शिरसाट आणि अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. 7 ते 8 पोलिसांच्या मदतीने त्यांनी जमावावर नियंत्रण मिळवत नागरिकांना शांततेचं आवाहन केले. तसेच कायदेशीर कारवाई करून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. या तात्काळ आणि प्रभावी कार्यवाही बद्दल नाशिक पोलीस आयुक्तांच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड विभाग नाशिक शहर यांनी पोलीस निरीक्षक संजय शिरसाट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मोठा कंटेनर आहे साहेब, लक्षात घ्या पहिले या ऑफिसरच्या वरती आम्हाला कंप्लेंट करायची. बोला तुम्ही सांगा. याच्या मागचा जो सिंडिकेट आहे तो सिंडिकेट आपल्याला बाहेर काढायचा आहे. या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोक या कामामागे आहे त्यांना या गाडीमध्ये ज्या लोकांचा हात आहे त्या लोकांना आपल्याला समोर आणायचं आहे. यांना असं सोडायचं नाही. आपल्या गौ माताची जी हत्या करता त्यांना एक बिलकुल सोडायचं नाही, तो कोणत्याही पक्षाचा असो, पण आपल्याला सोडायचं नाही त्यांना. जय श्रीराम, जय श्रीराम. याच्या मागे जर का कोणाला जपवत असेल तर ते जपू देणार नाही. आम्ही खुलासा झाला पाहिजे याच्यामध्ये कोण आहे. आणि मी आता सांगून सोडता कामा नाही. कोणत्या कंपनीचं सगळे आमूलाग्र सुधारणा न्यायाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या आहेत आणि या नवीन कायद्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून घेण्यासाठी आवश्यक तरतुदी त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे, त्याच्यामध्ये तपासादरम्यान जर तो गुन्हा 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षेचा असेल तर त्याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट घटनास्थळी बोलवून त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली आहे. याशिवाय मोबाईलमधून घटनास्थळाचं चित्रीकरण करता येणार आहे. तसंच जी काही जप्ती असेल त्या जप्तीसाठी ई साक्ष हे ॲप गव्हर्नमेंटतर्फे सर्व तपास अधिकाऱ्यांना पुरवण्यात आलं आहे, जेणेकरून यापुढे पंच किंवा साक्षीदार फितूर न्यायालयामध्ये ट्रायलच्या दरम्यान फितूर होणार नाहीत आणि या ई साक्षमधून ऑटोमॅटिक सर्टिफिकेट जनरेट होतात. ते आम्ही मान्य न्यायालयात सादर करतो आणि मान्य न्यायालयात सुद्धा प्रत्यक्ष या ई साक्षचा ॲक्सेस दिलेला आहे. त्याद्वारे ते ती जी प्रोसेस आहे तपासादरम्यानची ती स्वतः प्रत्यक्ष पाहू शकतात. याशिवाय या नवीन कायद्यांचा अंमलबजावणी करताना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेले आहेत आणि त्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत, नवीन तरतुदी, काही वगळलेल्या तरतुदी, या तरतुदींचा प्रत्यक्ष व्हिडिओज सर्वांना दाखवलेले आहेत. त्याचं ट्रेनिंग सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पूर्ण झालेलं आहे. त्या दृष्टीने सर्व स्टाफ हा नवीन कायदे वापरण्यासाठी सज्ज झालेला आहे. याच्यात भर म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालयाने घटनास्थळाचं 3D चित्रीकरण करण्यासाठी 3D फॅरो लेझर स्कॅनर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घटनास्थळाचं लेझर रेजच्या साहाय्याने 3D चित्रीकरण होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर काही सुविधा दिलेल्या आहेत. अगदी ज्या घटनास्थळी रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकाशाची व्यवस्था नसते अशा ठिकाणी सुद्धा 3D स्कॅन करता येतं आणि ते नाईट मोडमध्ये अतिशय सुस्पष्टपणे पाहता येतं. ती सुद्धा सुविधा आपल्याला उपलब्ध झालेली आहे. एकूणच या नवीन कायद्यामुळे आणि त्याच्यात जी टेक्नॉलॉजी किंवा नवीन ज्या सुविधा आहेत त्याच्या वापरामुळे तपासाची प्रक्रिया सुलभ झालेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला दोषसिद्धी अधिकाधिक साध्य करण्यासाठी होणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. मधमाशांचा विद्यार्थ्यांवर हल्ला प्रकरण मनसे आक्रमक. संदीप फाउंडेशन व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च करावा. नाशिक त्र्यंबक रोडवरील बहुचर्चित संदीप फाउंडेशन युनिव्हर्सिटी सुमारे 150 विद्यार्थ्यांना बहुर मधमाशांनी चावा घेतल्याने त्या हल्ल्यात 16 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत. काही विद्यार्थ्यांवर सातपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर संदीप फाउंडेशन व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही दखल घेतली नसून त्याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यात लक्ष घातले असून
कॉलेज व्यवस्थापनाने जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा, राहण्याचा व जेवणाचा पूर्ण खर्च करावा ही मागणी केली आहे। खरं तर संदीप फाउंडेशन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरावी लागते। अशा नावाजलेल्या कॉलेजमध्ये जर असे प्रकार होत असतील तर ही बाब चिंताजनक असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची देखील मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। थोड्याच वेळामध्ये कालची परिस्थिती, काल रात्री आणि आज सकाळी पहाटे आपल्याला संदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी कॉल केलेत की दादा आमच्या कॉलेजमध्ये एस बिल्डिंग आणि वाय बिल्डिंगच्या जवळपासमध्ये मधमाशांचे पोळे होते, तर कोणीतरी त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्यामुळे मधमाशा पूर्ण उठल्यामुळे जवळपास भरपूर विद्यार्थ्यांना डंक झालेत, चावल्या गेल्यात। चावल्यामुळे खूप मोठे इश्यू झालेत। 3 ते 4 जण सिरियस होते, गंभीर परिस्थिती होती। त्याच्यानंतर बाकी हॉस्पिटलमध्येच होते नॉर्मल याच्यामध्ये। तर आता जवळपास परिस्थिती चांगल्या कव्हरमध्ये आलेली आहे। आणि दुसरी गोष्ट अशी, तर त्यांच्या पालकांची परिस्थिती थोडी नाजूक आहे। काही शेतकरी कुटुंबातले, काही बाहेरून आलेले, काही बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी आहेत। मग त्यांच्या बिलांसाठी, हॉस्पिटलच्या बिलांसाठी आम्ही कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजशी संपर्क साधला। तिथला OSD निकम आहेत, त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्यात विद्यार्थ्यांच्या की बिलं आम्ही पेड करू, जे काय असेल ते सर्व पेड करू। मग मनसेच्या या कामामुळे तर आजच्या कंडिशनला विद्यार्थ्यांचे व पालकांचे पैसे वाचलेत आणि त्यांना त्या गोष्टीचं समाधान झाले आणि सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी मनसेचे आभार मानले। ज्या प्रकारे सागर गुंजा नावाचा जो विद्यार्थी होता, हो, त्याला सगळ्यात जास्त 100 मधमाशांनी चावा, बरोबर, त्याची आता तब्येत कशी? त्याची तब्येत आता चांगली आहे। त्याला थोड्याच वेळामध्ये डिस्चार्ज देण्यात येईल। संदीप फाउंडेशन मध्ये मधमाशांच्या पोळांनी विद्यार्थ्यांना दौडून मारलेला होता, या संदर्भात त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं, काय सांगणार या संदर्भात? खरं तर याची बातमी जशी आम्हाला कळाली, आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही संदीप युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, तिथल्या विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा केली। तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की कुठलं हॉस्पिटल आहे, साईनाथ हॉस्पिटलमध्ये साधारणतः 40हून अधिक विद्यार्थी इथे ॲडमिट झालेले आहेत। काही जनरल वॉर्डमध्ये आहेत, काही ICU मध्ये आहेत आणि त्यांची परिस्थिती अतिशय भीषण आहे, भयानक एकदम। त्यांना 30-40 डंक मारलेले आहेत। डॉक्टरांचे रिपोर्ट्स बघून झालेले आहेत। संदीप युनिव्हर्सिटीचे जे OSD आहेत निकम, त्यांच्याशी चर्चा झाली। त्यांनी सहकार्याची भूमिका अजिबात ठेवली नव्हती सुरुवातीला। जेव्हा त्यांना परिस्थिती कळायला लागली की मनसे या पक्षाने जबाबदारीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला होता, तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्या। तेव्हा त्यांनी त्यांचे काही प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या ज्या साईनाथ हॉस्पिटल आहे, त्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्यांची लोक पाठवली आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा आश्वासन दिलं की जे कुठचे बिलं असतील, जेवणाचा खर्च असेल, विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्च असेल हॉस्पिटलमध्ये, त्याचं सगळं युनिव्हर्सिटी हे जबाबदारी घ्यायला तयार आहे। किती विद्यार्थी ऍडमिट आहेत? साधारणतः 20 ते 25 लोक आहेत। काही लोकांना डिस्चार्ज मिळालेला आहे। असं पण बोललं जातं आमदार महेंद्र थोरवे यांची खासदार सुनील तटकरे यांच्यावर क्रिकेटच्या मैदानातून सडकून टीका। खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लावली होती आणि तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशास तसे उत्तर दिले आहे।
पंचाचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होता असं असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेट खेळाचे उदाहरणे आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असे थोरवे यांनी तटकऱ्यांना सुनावले. आज पंचांनी निर्णय जाहीर दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे. मात्र थर्ड अंपायरने हा पालकमंत्री पदाचा निर्णय चुकीचा होता म्हणून आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देऊ शकलो. कप्तान हे सर्व सहकाऱ्यांना सामावून घेतले पाहिजे आणि आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेलात अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी सुनील तटकरे यांच्यावर केली. राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल परंतु पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील अशी जोरदार टीका त्यांनी केली. सुनील तटकरे यांना थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली आणि आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय अशी टीका केली. महाराजांचे मावळे आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत असतो, खेळांना प्राधान्य देत असतो. याच माध्यमातून या रायगड जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत. याच दृष्टीने महेंद्रशेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कूल असतो. कॅप्टन कूल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात अशा बऱ्याचशा वल्गना त्यांनी केल्या. भरत शेठ या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे. मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे, धोनी हा कूल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनी बरोबर त्याचे सहकारी जे 11 एकंदरीत प्लेयर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्या बरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे आपल्या बरोबर असतात ते आपल्या खेळाडूंना सुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे. फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय नाही देणार. आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेन की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात तर मुलगी पण माझीच खेळाडू, पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात. तर असं का होणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस. पंचांनी निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अंपायर आलेला आहे. थर्ड अंपायरनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती देऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये. आणि म्हणून आपण जे काय आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे. आपले सहकारी आहेत, त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो. ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता. परंतु आपल्याला जे मिळालं कप्तान पद मग मात्र चांगला खेळाडू सुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेला तर चालेल, त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे. अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी सुख घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्हा आपल्या सगळ्यांना इतिहास रायगड जिल्ह्याचा माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीचा आदर्श घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे म्हणून या मतदारसंघामध्ये या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहोत. शिवसेना ही वाढली अशीच वाढलेली नाहीये. शिवसेनेने जो भगवा खांद्यावर घेतला तो संतांचा भगवा ध्वज वंदनीय बाळासाहेबांनी खांद्यावर घेतला आणि बाळासाहेबांचा भगवा शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही रायगडच्या तिन्ही मावल्यांनी खांद्यावर घेतला. आणि म्हणून आपण सगळ्यांना माहिती छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल. संभाजी महाराजांचे झालेले आपण त्या ठिकाणी जे काय औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य केलं तेही आजच्या युवकांना स्फूर्ती देणार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याच्या या भूमीमध्ये जे कार्य उभं केलेलं होतं हे कार्य संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी नव्हे, महाराष्ट्रासाठी नव्हे, देशासाठी नव्हे
तर जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे. आणि म्हणून संतांनी जी उपाधी दिलेली आहे की अभूमंडलाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आज या राज्यामध्ये या देशामध्ये आज हिंदू धर्म राहिला असेल तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलेला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत. राजकारण तुम्ही सुरू केलेलं आहे, त्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही हे जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगतोय. आजही जरी लोकशाही राज्य असेल, आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत. परंतु आजची परिस्थिती आपण पाहिली. छत्रपती छावा चित्रपटामध्ये दाखवलं आपल्याला की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं? अकलूज, महाराष्ट्रातला असणारा अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी फितुरीने संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं. आणि आजचं अकलूज कुठे? सुतारवाडीला. आजचा औरंगजेब कुठे? सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल यापुढे लक्षात ठेवा. कर्जत मतदारसंघ लढलोय, पुढच्या वेळेला भरतशेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू. मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं, यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, दिलेला शब्द पाळतो. गद्दारी आमच्या रक्तात नाही. परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून, ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावळा भरतशेठ अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे. तोपर्यंत मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज याच ग्राउंड मधून सांगतोय की भरतशेठ यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही आमची शपथ सगळ्या दोन्ही आमदारांची आम्ही बरोबर आहे. त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना युती धर्म आम्ही पाळत आहोत. आपणही त्याची जाणीव ठेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दाखवावा. मी पुन्हा एकदा महेंद्र दलवी साहेबांचं मनापासून या ठिकाणी दोन 2015 नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई मनपा करणार कारवाई. नवी मुंबईतील 6000 अनधिकृत बांधकामावर कारवाईची टांगती तलवार. 2015 नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई मनपा करणार कारवाई. उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे मिळालेल्या निर्देशानुसार तसेच राज्य सरकारच्या निर्देशानुसार होणार कारवाई. नवी मुंबईत 2015 नंतर साधारण 6000 अनधिकृत बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती. बांधकाम पूर्ण झालेल्या तसेच नव्याने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई. अनधिकृत बांधकामावर होणार तोडक कारवाई. 80 पोलीस कर्मचारी तोडक कारवाईसाठी राखीव ठेवण्यात आले असून गरजेनुसार पोलिसांची संख्या वाढवण्यात येणार. नंतरची जी घरं आहेत ती रडारवरती सुद्धा आहेत. आपण तयारी करत आहोत. एकंदरीतच कोर्टामध्ये त्या संदर्भात काही केसेस किंवा निर्देश दिलेले आहेत का? जवळपास 6000 घरं आहेत जी 2015 नंतर इलिगल घरं आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येणार. काय सांगा?
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही अनधिकृत बांधकामं झालेली आहेत 2015 नंतर आणि आत्ताही सुरू आहेत, या संदर्भात काही माननीय उच्च न्यायालयासमोर पण काही प्रकरणं दाखल आहेत. त्यातील आदेशानुसार आमच्या सर्व वार्डामध्ये सर्वेक्षण सुरू आहे आणि त्या बांधकामावर कारवाई करण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे. ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम येईल त्या ठिकाणी ते उचित कारवाई आमची सुरू आहे. तर ही तुमची कारवाई आता सुरू आहे की ज्या घरं बांधतायत इल्लीगली त्याच्यावर तुम्ही कडक कारवाई करताय? जे बांधकाम सध्या सुरू आहे त्यावर पण नियमानुसार आमची कारवाई सुरू आहे आणि जे बांधकाम यापूर्वी अनधिकृत आहे पण पूर्ण झालेलं आहे त्यावर पण कारवाई सुरू आहे. दोन्ही प्रकारच्या बांधकामावर आम्ही कारवाई करत आहोत. त्यासाठी फौजफाटा वेगळी खूप तुम्हाला मागावी लागत आहे, कशा प्रकारे? त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला पोलीस विभागाची पण मदत हवी असते. जवळपास 80 पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी आमच्याकडे या कामासाठी दिलेले स्वतंत्रपणे आणि स्थानिक ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई प्रस्तावित असते त्या हद्दीमधील स्थानिक पोलीस स्टेशनचे पण आम्हाला सहकार्य आम्ही घेतो. बऱ्याचदा ते सहकार्य गस्त बंदोबस्तामुळे मागं पुढं होतं पण आम्ही घेत होतो, मिळवतो. एकूण शहरात आपल्या आकड्यानुसार किती अनधिकृत इमारती आहेत आणि कधीपर्यंत ही कारवाई सुरू राहील? एकूण किती इमारती म्हणण्यापेक्षा हा आकडा सतत वाढत राहतो. सर्वेक्षणामध्ये दररोज आमचं सर्वेक्षण सुरू राहतं. या क्षणाला किती आहे त्याची मी माहिती तुम्हाला वेगळ्यानं देतो. Shankar Education Societies, Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp, 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बार्शी तालुक्यातील आगळ गावात कडकडीत बंद. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बार्शी तालुक्यातील आगळगाव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासून बंद ठेवून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा येत्या काळात आगळगावकर आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि कालच ते जे हत्या करणाऱ्याचे फोटो व्हायरल झाले ते पाहून मसाजोगच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. आणि जे मारेकरी आहेत यांनी इतकी निर्गुण हत्या त्यांची केलेली आहे की जणू काही औरंगाचे अवलादी जन्माला आलेले आहेत त्या आणि ह्यांना ठेचून काढलं पाहिजे. असंच नाही तर प्रशासनाने ह्यांच्यावर कठोर कारवाई करून ह्यांना जास्तीत जास्त सजा म्हणजे फाशीचीच सजा दिली पाहिजे. आणि या निर्गुण हत्या प्रकरणामुळे सगळा महाराष्ट्र हळहळलेला आहे आणि त्या हत्येमुळे आज जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे आगळगावकरांनी कडेकोट बंद केलेला आहे. सर्व व्यापारी असतील, लहान तो दुकानदार असतील आणि सर्व आगळगावकरांनी याला पाठिंबा दिलेला आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न. पाहुयात यावेळी खासदार संजय राऊत काय म्हणाले ते. काय आहे राऊत साहेब, काल मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तुम्ही काही प्रकरण सांगितलं आणि टीकाही केली.
तुमच्यावर आणि जे टीका करणारे आहेत अशांवर त्यांनी हक्कभंग आणलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण 2017चं आहे. न्यायालयात या प्रकरणात त्यांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात 2 विषय कालपासून चर्चेत आहेत आणि अस्वस्थ करणारे. पहिला विषय, भारतीय जनता पक्षाचे नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी, म्हणजे भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं जे ठरवतात, ध्येय धोरण, असे श्री भैयाजी जोशी हे काल मुंबईत आले आणि त्याने जाहीर केलं की मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे. खरं म्हणजे मराठी पत्रकारांनी, मीडियाने हा विषय कसा दुर्लक्षित केला? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे? भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं हे सहन करावं. ते असं म्हणतात मुंबईतून कोणी कोणती भाषा बोलू शकतो, कारण मुंबईला भाषाच नाही. त्यांचं म्हणणं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे, अमुक अमुक भागाची भाषा अमुक अमुक आहे, मराठी नाहीच. हे तुम्ही कलकत्त्यात जाऊन बोलू शकता, लखनौला जाऊन बोलू शकता, तामिळनाडूत जाऊन चेन्नईला बोलू शकतात का भैयाजी जोशी? हे जाऊन लुधियानामध्ये बोलू शकतात, हे जाऊन ते बेंगळुरूला बोलू शकतात, पाटण्यात बोलू शकतात, लखनौला जाऊन ते बोलू शकतात का की लखनौची भाषा हिंदी नाही? कलकत्त्यात जाऊन बोलू शकतात का की कलकत्त्याची भाषा बंगाली नाही? किंवा त्रिवेंद्रमला जाऊन बोलू शकतात का इकडली भाषा मल्याळी नाही? हैदराबादला जाऊन बोलू शकतात का इकडली भाषा तेलुगू नाही? पण महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगतायत की या मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे, अन्य आहे, आणि मराठी येण्याची गरज नाही. मराठी ही आमची राजभाषा आहे, आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं. हे वक्तव्य राजद्रोहात बसतं. 106 हुतात्मे या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी त्यांनी बलिदान केलं. तर यासाठीच, हे ऐकण्यासाठी. तुम्हाला जे सरकार आहे सध्याचं, त्याला थोडा जरी स्वाभिमान असेल, मराठी भाषेचा अभिमान असेल, मराठी तुम्ही काय राजभाषा गीत सुरू केलंय तुम्ही, बरोबर ना? राज्य गौरव ते गाता, त्याचा शो करता राजकीय. तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता, तिथे भाषणं करता. आत्ताच झालं ना 8 दिवसापूर्वी. आणि या मुंबईत येऊन प्रमुख नेते तुमच्या पक्षाचे विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगता. हा अपमान नाही का महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा? देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, त्यांनी जाहीर करावं ही आमची अधिकृत भूमिका आहे की नाही. आणि तसं नसेल तर आज त्यांनी विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे, निंदा केली पाहिजे, तसा ठराव मंजूर केला पाहिजे. महाराष्ट्राचा अपमान तुमच्या तोंडावर कुठे आहेत ते तुमचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे वारसदार जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ना, मिंधे. ज्या माननीय बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आपलं आयुष्य मराठी माणसासाठी लावलं, पणाला लावलं आम्ही सगळ्यांनी. आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत, विचारवाहक, त्यांनी हिंमत असेल ना त्यांच्यामध्ये, त्यांनी भैयाजी जोशींचा आज निषेध करावा. काल त्याने काल औरंगजेबा संदर्भात त्याने फार मोठं भाषण केलं, बरोबर आहे. हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी
महाराष्ट्रात त्यांच्या स्वराज्यामध्ये मराठी भाषेला स्थान दिलं, शब्दकोश तयार केला. मराठी हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं. हे एकनाथ शिंदेनी, अजित पवारांनी उभं राहून आज भैयाजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या भूमिकेचा तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे. ही शिवसेनेची आमच्या भूमिका आहे. शिवसेना युबीटी भैयाजी जोशी यांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास किंवा त्याची प्रत आठवण म्हणून पाठवून देणार का? आठवण करण्याची गरजच नाही. त्यांना महाराष्ट्रातून मराठी भाषेचा अपमान करण्याची गरज नाही. माझं हे म्हणणं आहे ना, तुम्ही इतर प्रांतात जाऊन त्या भाषेविषयी असं बोलू शकता. जा, माझं आव्हान आहे. चेन्नईत जाऊन बोला, चेन्नईमध्ये सुद्धा इतर भाषिक लोक राहतात. कलकत्त्यात जाऊन बोला, इतर भाषिक लोक राहतात. बेंगलोरला राहतात, IT हब आहे की तिथे त्या प्रांताची भाषा चालणार नाही. हिंमत फक्त महाराष्ट्रात कशी काय होते? कारण इथे लाचार आणि मिंध्यांचं सरकार, मराठी द्रोही सरकार बसलेलं आहे. बघूया. हा काय कर्नाटक मध्ये देखील बस ड्रायव्हरला काळं फासलं जातं महाराष्ट्राच्या. काय करतायत हे मिंधे? काय करतायत? शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराचे वाहक, विचारधारेचे वाहक, बरं का? काय रे काय आहे? प्रेम बघा, करू फक्त प्रेम राऊत साहेब, काल मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तुम्ही काही प्रकरण सांगितलं आणि टीकाही केली. तुमच्यावर आणि जे टीका करणारे आहेत अशांवर त्यांनी हक्कभंग आणलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण 2017चं आहे. न्यायालयात या प्रकरणात त्यांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात 2 विषय कालपासून चर्चेत आहेत आणि अस्वस्थ करणारे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने महसूल विभागीय आयुक्त कार्यालयावर 1 दिवसीय धरणे आंदोलन. 12 फेब्रुवारी पासून देशभरातील विविध बौद्ध संघटना बौद्ध गया महाबोधी महाविहाराजवळ बौद्ध गया महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांना सोपविण्यासाठी निदर्शने करत आहेत. महाबोधी महाविहार मंदिर कायदा 1949 मध्ये 5 गैर बौद्ध सदस्यांना ठेवणे हा बौद्ध धम्माचा उघडपणे अपमान असून आणि विशेषतः एका शैव महंत ब्राह्मणाला समितीवर ठेवणे हा बौद्ध धम्माचा अपमान आहे. कारण आदी शंकराचार्यांनी बौद्ध धम्माविरुद्ध हिंसाचाराची मोहीम सुरू केली होती. त्याच ब्राह्मणांना महाबोधी महाविहार ताब्यात देणे हा न्याय आहे का? महंतांच्या हवेलीत शेकडो बुद्ध मूर्ती आणि शेकडो बौद्ध राजांच्या नोंदी आहेत. हे स्वतःहून घडले आहे का? 4थ्या शतकात आलेल्या फयान आणि 7व्या शतकात आलेल्या व्हेनसांग यांच्या प्रवास वर्णनावरून असे दिसून येते की बौद्धगया महाबोधी महाविहारात कुठेही शिवमंदिर नव्हते. BTMCचे बांधेतर लोक, विशेषतः ब्राह्मण महंत, त्यांच्या ब्राह्मण कर्मचाऱ्यांद्वारे बुद्धाच्या 5 मूर्तींना पांडव म्हणून प्रचार करत आहेत आणि पवित्र महाबोधी महाविहाराच्या वरहांड्यात एका खोलीत शिवलिंग स्थापित करून हा आंतरराष्ट्रीय वारसा हडप करू इच्छितात. बौद्धगया ही केवळ बिहार किंवा भारताचीच नव्हे तर जगाचीही अभिमानाची गोष्ट आहे. बोधगया जागतिक वारसा आहे. महाबोधी महाविहार मंदिर कायदा 1949 मुळे हे पवित्र स्थान मनुवादी लोकांकडून बळकावले जात आहे. बिहार राज्याचे राज्यपाल आर्लेकर यांनीही बोधगया येथे येऊन महंत ब्राह्मणांच्या ताब्यातील जागा बोधगया शिवालय म्हणून ओळखली आहे. त्यामुळे
राज्यपाल पद भूषविणाऱ्या व्यक्तीस हे शोभत नाही, त्यामुळे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. महाबोधी महाविहार मंदिर कायदा 1949चा तात्काळ रद्द करावा आणि हे पवित्र बौद्ध स्थळ भारतातील बौद्धांना सोपवण्यासाठी एक नवीन कायदा करावा. महंत ब्राह्मणांची कोठी ही सम्राट अशोकाच्या राजवाड्यावर बांधलेली आहे. संशोधक फ्रान्सिस बुकाननच्या कागदपत्रांवरून त्याचे ऐतिहासिक पुरावे सिद्ध होतात, म्हणून या जागेचे उत्खनन करून ते राष्ट्रीय वारसा घोषित करावे. भारताची खरी ओळख सम्राट अशोक यांच्यामुळेच आहे आणि महंतांच्या हवेलीत असल्यामुळे शाक्यमुनी तथागत बुद्धांच्या शेकडो मूर्ती आणि शिलालेख ताबडतोब बोधगया येथील संग्रहालयात स्थलांतरित केले पाहिजेत. यासह विविध मागण्या घेऊन नाशिक रोड येथील महसूल विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येऊन महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. जर सरकारने मागण्यांची त्वरित दखल घेऊन मान्य केल्या नाहीत तर देशभर तीव्र निषेध आंदोलने केले जाईल. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी बिहार व केंद्र सरकारची असेल, असा इशारा संपूर्ण बौद्ध समाज व आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनाचे मुख्य प्रचारक अरुण शेजवळ, प्रचारक शशिकांत भालेराव, आकाश भालेराव, माजी नगरसेवक हरीश भडांगे, संजय भालेराव, नंदकिशोर साळवे, संतोष जोपुळकर, मिलिंद देहाडे, सुहास पवार, करुण सागर पगारे, प्राध्यापक गंगाधर अहिरे, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, शेखर भालेराव, राजू जगताप, मनोहर जाधव, विकास भोळे, सावदास भालेराव, शामराव भोसले, नंदू जाधव, नितीन भुजबळ, प्रमोद साखरे, चंद्रकांत भालेराव, सचिन चव्हाण, सिद्धार्थ भालेराव, महेंद्र तायडे, महेंद्र पगारे, बाळासाहेब जाधव, शरद गायकवाड, प्रमोद बागुल, प्रतीक सोनटक्के, राहुल जाधव, किरण हिरे, महिला पदाधिकारी सुचित्रा गांगुर्डे, चंद्रकला गांगुर्डे, लीना खरे, शांताबाई पगारे, विमलबाई तडवी, कविता बोर्डे, सुरेखा बर्वे, कविता, शिलाताई उघाडे, सुरेखा लोखंडे, सुशीला जोपुलकर, माधुरी निकम, वंदना निकम, रेखा दिवे, उज्ज्वला सोनटक्के, मंदाकिनी दाणी, सोनाली पाटील आदींसह बौद्ध उपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतीश रुपवते, BBS न्यूज नेटवर्क, नाशिक. एक घोषणा प्रांगणामध्ये हरे कृष्ण हरे रामाचा जयघोष सुरू झाला साहेब. ही फार धोकादायक गोष्ट आहे. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, अभी नाही तो कभी नाही अशी तुम्ही एक घोषणा निर्माण केलेली आहे. त्यामुळे हीच घोषणा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की अभी नाही तो कभी नाही. आज जर तुम्ही जागे झाले नाही तर हे जे बुद्धविहार ऐतिहासिक बुद्धविहार आहे च्या प्रांगणामध्ये हरे कृष्ण हरे रामाचा जयघोष सुरू झाला साहेब. ही फार धोकादायक गोष्ट आहे. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, अभी नाही तो कभी नाही अशी तुम्ही एक घोषणा निर्माण केलेली आहे. त्यामुळे हीच घोषणा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की अभी नाही तो कभी नाही. आज जर तुम्ही जागे झाले नाही तर हे जे बुद्धविहार ऐतिहासिक बुद्धविहार आहे च्या प्रांगणामध्ये हरे कृष्ण हरे रामाचा जयघोष सुरू झाला साहेब. ही फार धोकादायक गोष्ट आहे. हे फार मोठं षडयंत्र. कायदा 1949चा आहे आणि 1949 साली बिहारमध्ये काय महाराष्ट्रात बौद्ध होते का, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेस बिहारमध्ये कोणीही नव्हते साहेब. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा 1891 साली त्या ठिकाणी हे आंदोलन केले. बी धम्मरक्षित नावाचे एक भिक्षू होते, त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. सुरई ससाईंनी तर मोठं आंदोलन केलं. 86 दिवस त्या आंदोलनामध्ये आपली भूमिका काय असली पाहिजे याचं आत्मचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. कायदा 1900 भारत देशामध्ये जर बघितलं तर अनेक विविध जाती, अनेक धर्म, अनेक पंथ या भारतामध्ये आहे. त्या धर्तीवर भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान तयार केलं आणि त्याच माध्यमातून प्रत्येक धर्माला त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं मशिदीमध्ये मुस्लिम धर्माच्या ताब्यात आहे, जशी मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहे, ख्रिश्चन हे कॅथलिक लोकांच्या ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, चर्च त्याच पद्धतीने ज्याच्या धर्माचे त्यांच्या ताब्यात आहे. परंतु देशातील एकमेव जे महाबोधी महाविहार बुद्धगया येथील जे आहे ते अनेक वर्ष झाले त्या ठिकाणी मनुवादाच्या ताब्यात आहे, ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, पंडितजींच्या ताब्यात आहे. त्यासाठी अनेक आंदोलनं झाली, अनेक मुक्ती आंदोलनं झाले, परंतु ते अजून काही मुक्त झालेलं नाही. पण आपण जर गेल्या महिनाभराच्या मध्ये जर बघितलं असेल, आता साधारणतः 21वा दिवस जे आमचे भंतेजी आकाजी लांबा यांच्या नेतृत्वाखाली जो काही उपोषण चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाबोधी महाविहार आंदोलन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्व समाज संघटनेच्या वतीनं
या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, तर समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी पार्टी, काँग्रेस पार्टी, भारती व विविध संघटनेच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभा जी मातृसंस्था आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी विविध पक्ष आलेले, संघटना आलेले, अनेक नागरिक आलेले, सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे। विविध समाजातील देखील या ठिकाणी प्रतिनिधी आलेले, आमचे सचिन भाऊ आलेले आहे, आमचे पाटील साहेब आलेले, अनेक समाजाचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, ते देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। तर हे आंदोलन लवकरात लवकर हे जे बौद्ध विहार जे आहे, हे जे महाबोधी महाविहार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळायला पाहिजे, हे आम्हाला शासनाकडे आम्ही डिमांड करत आहोत, आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत, ते लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये देण्यात यावं। यासाठी हे आंदोलन, हे छोट्या स्वरूपाचं आंदोलन हे लवकरात लवकर देशव्यापी व राष्ट्रव्यापी होत चाललं आहे। याच्यामध्ये शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ते जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। या ठिकाणी आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं, धम्म बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आग्रही मागणीसाठी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन दिले आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। एडिशनल कमिश्नर बजरंग जेफ के परिवार का नासिक में स्वागत। दिल्ली पुलिस विभाग के एडिशनल कमिश्नर बजरंग जेफ की धर्मपत्नी सरोज जेफ और पुत्र चिरंजीव कार्तिक बजरंग जेफ ने महाराष्ट्र के प्रसिद्ध तीर्थ स्थलों के दर्शन किए। उन्होंने शिरडी साई बाबा, सप्तशृंगी माता, ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेव, नासिक के कपालेश्वर महादेव और गंगा गोदावरी रामकुंड में पूजा अर्चना की। इस दौरान सरोज बजरंग जेफ के सरल स्वभाव की विशेष चर्चा हुई। साथ ही इंजीनियर की पढ़ाई पूरी करने के बाद भी यूपीएससी की तैयारी कर रहे चिरंजीव कार्तिक बजरंग जेफ का विशेष स्वागत किया गया। नासिक हिंदी भाषिक कामगार संगठन के अध्यक्ष राजकुमार जेफ ने इन दोनों का स्वागत किया। देवळा एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कार्याचा नवा आयाम।